आपल्या गावातील विद्यार्थ्यांची प्रगती येथील माध्यमिक शाळा 100% साधू शकते. शिष्यवृत्तीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग देऊन घवघवीत यश मिळवता येते, जेणेकरून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या मदतीने चांगले शिक्षण घेता येऊ शकते. हो, लांजा तालुक्यातील सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेच्या खावडी हायस्कूलने शिष्यवृत्ती परीक्षेत हमखास यशाचा श्री सरस्वती पॅटर्न तयार केलाय. या पॅटर्नची कमाल सध्या सर्वत्र कानी पडतीये. 9 वर्षात 65 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणून 31,20,000 रुपये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहेत. आधी शिक्षक, मग मुख्याध्यापक आणि आता संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय देसाई यांनी कथन केलेली ही कहाणी. आमचे प्रतिनिधी संतोष कांबळे यांनी त्यांची याबाबत घेतलेली मुलाखत. चला तर सरस्वती पॅटर्नची कमाल आपण समजून घेऊया. नमस्ते. आज आपण एका शिक्षण संस्थेमध्ये आहोत की ज्या शिक्षण संस्थेने अत्यंत खेडेगावामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा नवीनच पॅटर्न उदयास आणलेला आहे. सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्था खावडी या संस्थेच्या श्री सरस्वती विद्यानिकेतन माध्यमिक शाळा खावडी या शाळेने गेले 8-9 वर्षे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अत्यंत गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना बसवून त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिलेला आहे. आणि शिक्षण घेता घेता सर्व विद्यार्थी आपली उपजीविका सुद्धा सक्षम करू लागलेले आहेत. शैक्षणिक गुणवत्तेचा हा सरस्वती पॅटर्न ज्यांनी निर्माण केला, ज्यांनी लागू केला, किंबहुना या सरस्वती पॅटर्नचे करते धरते आणि खावडी हायस्कूल म्हणजे श्री सरस्वती विद्यानिकेतन खावडी या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राहिलेले आणि आता सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपद भूषविणारे श्री दत्तात्रय देसाई हे आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनच हा सरस्वती पॅटर्न म्हणजे नेमका काय आहे हे समजून घेऊया. नमस्ते सर. सर नमस्कार. सर्वप्रथम आपलं मी सगळं स्वागत करतो. श्री सरस्वती हा जो पॅटर्न सर आहे जी, हा पॅटर्न मुळातच आपली संस्था जी आहे या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री शिवराम कानडे यांच्या जे आईचं नाव आहे सरस्वती आणि त्यांच्या वडिलाचं नाव आहे श्रीपद, म्हणून आम्ही श्री सरस्वती असे केले आणि त्याच्यानुसार आपण ही शाळा जी ग्रामीण भागात शाळा जी आहे आणि या शाळेचं असणारी काही गुणवत्ता जी आहे गुणवत्ता आपण काही प्रयत्न करूया म्हणून जे रेग्युलर आपल्या ज्या असतात 8वी 9वी 10वी ह्या ज्या परीक्षा असतात त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आपण एक राष्ट्रीय किंवा NMS स्पर्धा ज्या असतात किंवा त्या स्पर्धा परीक्षा असतात या संदर्भात आपण काही प्रयोग करण्यास सुरुवात केली. खरं तर ही ग्रामीण भागातील शाळा आहे. यामध्ये पहिला मी प्रयोग असा केला जेव्हा मुख्य झाल्यानंतर की आपली जी विद्यार्थी जे आपले प्रवेश जो आहे तो प्रवेश आपला जो अक्षरवृत्ती जी असते या अक्षरवृत्तीच्या मुहूर्तावरती आपण 8वी ते प्रवेश सुरू केले आणि याला आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला की जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थी या असणाऱ्या शाळेच्या ग्राउंडमध्ये किंवा इथे या पालक आणि विद्यार्थ्यांनी येऊन आपला प्रवेश निश्चित केला. त्यावेळेला आपण त्या प्रवेशाच्या वेळात आपण जी जुनी पुस्तकं 8वी असतात त्यावेळी नवी पुस्तकं आली नसतात ती पुस्तकं आपण विद्यार्थ्यांना दिली, त्यांना माहिती सांगितली. त्याच्यानंतर 15 जून म्हणजे आपला जो शाळेचा पहिला दिवस असतो त्या शाळेच्या पहिल्या दिवशी आपण पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांची आपण एकत्रित आपण एक सभा घेतो आणि ती सभा घेतल्यानंतर तिथे आपण त्यांना मार्गदर्शन करतो आणि ते मार्गदर्शन केल्यानंतर तिथे आपण त्या मुलांना काही माहिती सांगतो, पालकांना माहिती सांगतो, त्या परीक्षेचा पॅटर्न सांगतो आणि विशेषतः या परीक्षेत 2 पेपर असतात, एक शॅट आणि मॅट असतो. शॅटमध्ये विशेषतः जी नवनीत किंवा इतर रेडीमेड म्हटलं जे लोक जे प्रयत्न करतात किंवा जे खर्च करतात त्याच्याऐवजी पाठ्यपुस्तक किती महत्त्वाचं आहे म्हणजे हाऊ टू रीड हा मी पॅटर्न सांगतो. प्रत्येक शब्द आणि प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक पेज, प्रत्येक ओळ नव्हे तर प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात याची सगळी माहिती आम्ही मुलांना सांगतो. त्याच्यानंतर आमचे एक साधारण सप्टेंबरपर्यंत जे आमचे सर्व शिक्षक असतील किंवा आमचे सर्व अगदी पोषणाहारापासून ते सगळे संस्थेपर्यंत यावरती काम करतात आणि हे सगळा आमचा अभ्यासक्रम आमचा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतो. मला एक सांगा, आतापर्यंत किती विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेला आपण बसवलेले आहात? याचा फायदा आम्हाला असा झाला की आतापर्यंत आमचे जे विद्यार्थी आहेत ते आम्ही बरेचसे विद्यार्थी परीक्षेला बसवतो जे पात्र विद्यार्थी आहेत, बरेचसे जे पात्र झालेले आहेत, पण आमचे आतापर्यंत जे विद्यार्थी आहेत जवळजवळ 58 विद्यार्थी आपले या परीक्षेला पात्र झाले. त्यामध्ये जी शिष्यवृत्ती जी आहे त्याला 50 सादर येथून 65 विद्यार्थी आतापर्यंत त्या परीक्षेला आले. या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा झाला?
याची मुळातच तर अशी संकल्पना आहे की या प्रत्येक मुलाला 48,000 रुपये स्कॉलरशिप आहे आणि जवळजवळ विचार केला तर जवळ 30 लाखापर्यंत ही स्कॉलरशिप या ग्रामीण भागातील मुलांना मिळाली. आणि याचा फायदा झाला की मुळात शासनाचा उद्देश आहे की ग्रामीण भागातील मुलांचा प्रज्ञाशोध घेणे आणि त्याचं उच्च शिक्षण थांबू नये, म्हणजे 10वी असेल 12वी असेल थांबू नये. आणि म्हणून एका काही पालकांची आहे ती 3 पाले देखील यामध्ये आपल्या स्कॉलरशिपमध्ये आहेत. आणि याचा फायदा असा झाला की मुलं जी शिक्षणापासून जी वंचित राहणार होती त्या मुलांचं शिक्षण सुरू झालं. आज ती मुलं चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण घेत आहेत. पाहिलं आपण की एका शाळेने केलेल्या प्रयत्नामुळे श्री सरस्वती पॅटर्न हा एक डेव्हलप झाला. आतापर्यंत आपण ऐकून होतो लातूर पॅटर्न, मुंबई पुण्याकडच्या शाळांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. पण लांजा तालुक्यातल्या खावडीसारख्या अत्यंत ग्रामीण भागातल्या एका शाळेने हा एक वेगळा पॅटर्न लागू केलेला आहे की ज्या पॅटर्नमुळे कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, गरिबाची लेकरं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्या घरी अभ्यास करून आणि शाळेतल्या शिक्षकांच्या जादा तासांना अभ्यासिकेना उपस्थित राहून जो गुण मिळवण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. तर आपण पुन्हा एकदा देसाई सरांना विचारूया की या शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवल्यामुळे ही एकूण शाळेची विद्यार्थी संख्येमध्ये कशी वाढ झाली किंवा शाळेच्या प्रगतीत कशी प्रगती झाली, या पद्धतीने आपण प्रश्न त्यांना खूप चांगला प्रश्न आहे. मुळातच आमचा हा जो पॅटर्न मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये आमचे जवळजवळ ही परीक्षा डिसेंबरच्या साधारणपणे फर्स्ट किंवा सेकंड वीकला असते आणि याच्यामध्ये आमचे शाळा स्तरावरती आमचे 20 ते 25 सराव होतात. त्या सरावांचा आम्ही मुख्याध्यापक असतील संस्था स्तरावरती सगळे फॉलोअप घेतो. सगळे शिक्षक मेहनत घेतात, अगदी शिपाईपासून सगळे जे लोक यामध्ये येतात. आणि याचा फायदा असा झाला की जेव्हा हे विद्यार्थी आले गेले त्यानंतर आम्ही काही बॅनर प्लेस केले आम्ही नंतर किंवा तुमच्या पत्रकारांच्याकडून जेव्हा ती माहिती गेली तेव्हा पालकांनी स्वतःहून इथे येऊन फक्त पंचक्रोशीमध्ये नव्हे तर आपल्या खावडीपासून अगदी 5 ते 7 8 किलोमीटरवरती शहर लांजाचे शहर आहेत किंवा इथं मोठमोठे हायस्कूल्स देखील आहेत. आणि मुलांचा जो ओढा तो मोठ्या शहराकडे असतो, परंतु ही गुणवत्ता पाहिल्यानंतर अनेक पालक जे आहेत ते पालक पंचक्रोशी नव्हे तर बाहेरचे अगदी इतर पंचक्रोशीचे विद्यार्थी आपल्या या शाळेमध्ये आले. आणि आज तर आज जर बघितलं आपले या वेळेला आपले 55 ते 56 विद्यार्थी या मुलांनी आपल्याला ॲडमिशन घेतलेलं आहे. आज माझ्या शाळेची 8वी ते 10वी जी पटसंख्या जी आहे ती आज 124 पर्यंत पटसंख्या पोहोचलेली आहे. तर पहा, एक वेगळा प्रयत्न जर आपण केला तर एका वेगळ्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांची संख्या पण कशी वाढते, शाळेची गुणवत्ता कशी वाढते. श्री दत्तात्रय देसाई हे या खावडी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले. त्यांचा विषय इंग्रजी विषय आहे. इंग्रजी विषयाचे ते राज्यस्तरावरचे एक मास्टर व्यक्ती म्हणून नावारूपाला आलेले आहेत. असंख्य प्रशिक्षणामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. किंबहुना अभ्यासक्रमाच्या संरचनेमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग दिलेला आहे. आणि शिक्षक म्हणून निभावता ते जेव्हा मुख्याध्यापक झाले, मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर आता ते या शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष झाले. तर महाराष्ट्रामध्ये असे एक पहिलंच उदाहरण असेल की जिथे शिक्षक म्हणून सेवा सुरू केलेल्या एका व्यक्तीने अहोरात्र मेहनत करून कष्टकऱ्यांच्या, गरीब लेकरांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी परिश्रम देऊन एक आता चांगलं पद ते भूषवत आहेत. तर आपण पुन्हा एकदा देसाई सरांना विचारू की या अनुषंगाने आपण ग्रामीण भागात जी विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, शाळेचा शैक्षणिक दर्जा कमी होत चालला आहे, तर यावरती ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा ही उपाययोजना ठरू शकते का, श्री देसाई सर? निश्चितच तर ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या सर्व शिक्षकांनाही वितरणाची संधी आहे. याच्यामध्ये मुळात जी शाळा जी आहेत, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांनी सर्व घटकांचं सहकार्य घेणं अपेक्षित आहे. मग पालक असतील, विद्यार्थी किंवा संस्था जी असतील, सर्वांनी मिळून हे काम केलं पाहिजे. आणि या सर्वांचा जो मोठा सहभाग आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जे विद्यार्थी पाठीमागे आलेले असतात त्या विद्यार्थ्यांना देखील बोलवून त्यांचं देखील मार्गदर्शन घेणे, त्या मुलांचे देखील त्या मुलांना मार्गदर्शन करणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि अनेक समजा आपला जो दर्जा आपला अधिक सुधारण्यासाठी, कारण ह्या परीक्षा म्हणजे पुढच्या MPSC असतील किंवा UPSC असतील या परीक्षा ते पाया भरणे आहे. त्याचा एक बाळपण म्हणतो आपण. आता जर आपण पाहिलं तर जे आरोग्य समजा जे असेल किंवा इतर खात्याच्या परीक्षा आहेत त्यातील बरेचसे जे प्रश्न जे आहेत यातील बरेचसे प्रश्न इथे असतात. मग सॅट असेल किंवा मॅट असेल, बुद्धिमत्ता वगैरे असेल, त्या दोन्ही पेपरचा जर चांगला अभ्यास केला तर निश्चित पुढच्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे चमकू शकतात आणि प्रशासनामध्ये येऊ शकतात. आणि खरा उद्देश हा शासनाचा हाच आहे की यातून हे विद्यार्थी या प्रशासनामध्ये यावेत आणि आपली शिक्षणाची सेवा किंवा राष्ट्रसेवा त्यांनी करावी, हा खरा उद्देश आहे.
एका बाजूला शासन विद्यार्थी पटसंख्या व्हावी, शाळा बंद करण्याची भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूला लांजा तालुक्याच्या ठिकाणापासून 10 किलोमीटरवर असलेल्या खावडीसारख्या भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र मेहनत घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी परिश्रम करून एक वेगळा पॅटर्न हे सरस्वती पॅटर्न या नावाने नावारूपाला आलेला आहे. तर आपण वेगवेगळ्या पॅटर्नचा अभ्यास करण्याऐवजी आपल्या कोकणामधली अशी एकमेव ही शाळा आहे की याने अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रयोग करून ही आपली सिद्धता गुणवत्ता राखलेली आहे. जर आपण ह्या शाळेचं अनुकरण केलं तर प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या राहील. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पैसे मिळतील, त्यांची आर्थिक उपजीविका सक्षम होईल आणि एका बाजूला शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला स्वकमाई असाही एक वेगळा आनंद विद्यार्थ्यांना मिळू शकतो. धन्यवाद सर, आपण टाइम्स डिजिटल मध्ये बोललात त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सर. खूप आमच्या शाळेचा जो पॅटर्न आहे तो आपण सर्वांपर्यंत पोहोचवत आहे आणि गुणवत्तेचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे या मताचा मी आहे आणि ती गुणवत्तेचं सार्वत्रिकरण आपल्या माध्यमातून टाइम्सद्वारे आपण पोहोचवत आहे याचा आनंद आहे. थँक्यू सो मच. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.